पारंपरिक पदार्थामध्ये आज आपण करूया भरली वांगी। जांभळ्या रंगाची छोटी छोटी कोवळी वांगी घेऊया। नंतर ओल्या खोबऱ्याच्या वाटणाचं साहित्य, वांग्यांना मधून चीर देऊन पाण्यामध्ये टाकूया म्हणजे ती काळी नाही पडणार। ओलं खोबरं, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण मिक्सरमधून बारीक करून घ्या। सरभरीत वाटायचं आहे हां। त्याच्यानंतर ते वाटण सगळं एका बाउलमध्ये काढूया। आपण घेणार आहोत सुके मसाले। त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत हळद, गरम मसाला, मीठ, लाल तिखट, धणे जिरे पावडर, मोहरी आणि जिरं। आता या वाटणामध्ये हळद घालूया अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, त्याच्यानंतर थोडंसं रंगासाठी लाल तिखट काश्मीरी, मीठ चवीनुसार आणि थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी तेल। आता हे सगळं मिश्रण एकजीव करूया। ही भरली वांगी खूप सुरेख लागतात। भाकरी आणि चपाती कशाशी आपण खाऊ शकतो आणि प्रवासात नेण्यासाठी अगदी उत्तम। आता हा मसाला वांग्यामध्ये अगदी ठासून भरायचा आणि सगळी वांगी या पद्धतीने तयार करायची। आता करूया फोडणीची तयारी। तेल टाकले, तेल तापले की त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी करायची आणि त्यामध्ये ही वांगी अगदी व्यवस्थित ठेवून द्यायची। झाकण ठेवायचं, 5 मिनिटांनी पाहायचं। वांगी एक बाजूने चांगली खरपूस भाजली गेलीत म्हणजे शॅलो फ्राय केलीत। पुन्हा झाकण ठेवायचं, पुन्हा 5 मिनिटं शिजून द्यायचं। असं 2 वेळा केल्यानंतर तुम्ही पाहाल वांगी अगदी खरपूस झालीत तयार। आणि आता मी सुरी त्याच्यामध्ये हे करून बघते, बघा सुरी चिटकत नाहीये, याचा अर्थ वांगी शिजलीत। सर्व करायला तयार आहेत आपली भरली वांगी, स्टफ ब्रिंजल किंवा वांगी मसाला। नक्की करून पहा। आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।